हॅलो स्टुडंट्स, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं मोहाडे सर अकॅडमीमध्ये स्वागत आहे स्टुडंट्स. आणि आज आपण समजून घेणार आहोत कम्युनिकेशन स्किल्स. खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. ओके. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्ही फर्स्ट इयरला आहात, फर्स्ट इयर डिप्लोमाला आहात, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ओके. इन अ व्हेरी प्रोफाउंड वे. म्हणजेच काय, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे त्याच्यामध्ये जॉईन होऊन तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या. ओके. निःशुल्क फीज आहे स्टुडंट्स. ओके. ॲडमिशनची. द रिझन बिहाइंड इज दॅट की फर्स्ट इयरच्या डिप्लोमाच्या स्टुडंट्सला सगळ्यांना हेल्प करायचं. ओके. हा आमचा मोटो आहे अकॅडमीचा. ओके. सो हे लेक्चर्स पण तुमच्यासाठी आम्ही आणतो आहेत. ओके. तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुप, तो जॉईन करा लवकरात लवकर. तिथे तुम्हाला BMS इंग्लिश, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड सर्व काय फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, सर्व काय भेटणार आहे स्टुडंट्स. ठीक आहे. तर ह्याचा फायदा घ्या. ठीक आहे. स्टुडंट्स, जर का तुम्ही नवीन असाल आपल्या ग्रुपवरती आणि आपल्या क्लासेसमध्ये आणि आपल्या चॅनलवरती, तर स्टुडंट्स आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याला जॉईन करायचं आहे. ओके. एनी हाव कंडिशन तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सला शेअर करायचं आहे, सो दॅट की तुम्हाला ह्याचा हेल्प होणार आहे. ठीक आहे स्टुडंट्स, इथं आपण सुरुवात करू आता. डायलॉग रायटिंग इंट्रोडक्शन. डायलॉग रायटिंग इंट्रोडक्शनचा अर्थ, ह्याच्यामध्ये डायलॉग रायटिंग स्टुडंट्स आपल्याला इम्पॉर्टंट काय ठेवायची, कारण जेव्हा आपण दोन व्यक्तींमध्ये जेव्हा संवाद जो आपल्याला आहे तो साधायचा असतो, तर त्यावेळेस आपल्याला फोकस काय करायचं असतं, की त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर कम्युनिकेशनचा फ्लो ठेवायचा असतं. ओके. तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे स्टुडंट्स. आता कसं झालंय, थोडंसं रोज कंटिन्यू मी बोलतोय ना, सो कधी-कधी स्प्लिट ऑफ टंग होऊन जाते. ओके. सॉरी स्टुडंट्स. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, फोकस काय करायचंय, हा व्यक्ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतोय, हा व्यक्ती काहीतरी पद्धत वेगळी बोलतोय. ओके. ह्यांच्या दोघांमध्ये जे कन्व्हर्सेशन आहे, त्या कन्व्हर्सेशनला काय नाव देतो आपण, डायलॉग रायटिंग. ओके. आपल्या साध्या मराठमोळी भाषेमध्ये. ओके. डायलॉग रायटिंग. ओके. आणि आपला जो टोन आहे स्टुडंट्स, कुठला, तुम्ही तुमच्या तुमच्या टोनला हे करा. ओके. कारण खूप मुलं आहेत आपले, ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत. ओके. सो मराठी जे आपण बोलतो त्याला पण डायलेक्ट्स आहेत. ओके. सर कोणाची कोणाची थोडीशी खानदेशी आहे, कोणाची जळगावची भाषा आहे, कोणाची लातूरची आहे, कोणाची ओके विदर्भाची आहे, कोणाची पुण्याची आहे मराठी. ओके. सेम इंग्लिशमध्ये पण डिफरंट टाइप्स ऑफ डायलेक्ट्स असतात. ओके. मग त्याच्याबद्दल पण आपण अभ्यास करू पुढे जाऊन. बट आत्ता जो टॉपिक आहे तो डायलॉग रायटिंगचा आहे आणि वी विल नॉट गो अवे फ्रॉम द टॉपिक. डायलॉग रायटिंग म्हणजे काय स्टुडंट्स, इन्व्हॉल्व्स द कन्व्हर्सेशन्स बिटवीन टू ऑर मोर कॅरेक्टर्स. आता हा जो व्यक्ती आहे, हा असेल फॉर एक्झाम्पल राजू आणि ही मुलगी असेल फॉर एक्झाम्पल काव्या. ठीक आहे. काव्या असेल. ठीक आहे. आणि कावळा नाही, काव्या म्हणतोय मी. ठीक आहे. ओके. राजू आणि काव्या. ठीक आहे. तर राजू आणि काव्यामध्ये जे कन्व्हर्सेशन चालू आहे, रिलेटेड टू लंडन चालू आहे. ओके. रिलेटेड टू लंडन. ओके. लंडनमध्ये काय-काय गोष्टी आहेत आणि ईच अँड एव्हरीथिंग. मग ते कुठल्या प्रकारे बोलत आहेत, कुठल्या प्रकारे बोलत आहेत. आणि स्टुडंट्स, डायलॉग रायटिंगमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, की प्रेझेंट टेन्समध्ये आपण बोलतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण बोलतो. गोष्टी घडत आहेत. ओके. गोष्टी घडत आहेत अकॉर्डिंग टू दॅट आपण बोलत आहोत. ओके. इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इन द डायलॉग रायटिंग. ठीक आहे. हा क्लिअर गोष्ट झाली. आता पुढे जायचं आपल्याला, काय करायचं फोकसनी, टू प्रेझेंट आयडिया, शेअर इन्फॉर्मेशन ऑर एक्सप्रेस फीलिंग्स. लाइक फीलिंग्स जे असतात आपले, ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण डायलॉग रायटिंगचा वापर करू शकतो. लाइक ग्रीटिंग, डेव्हलपमेंट, क्लोजिंग, हे 2 ते 3 गोष्टी फॉर्मॅट आहेत. ओके. म्हणजे काय, आयडियाज प्रेझेंट करण्यासाठी, इन्फॉर्मेशन डिलिव्हर करण्यासाठी अँड ऑल दॅट. तो फॉर्मॅट काय, पहिली गोष्ट ग्रीट करायचं, हॅलो, हाय, हाऊ आर यू, कसा आहेस, बरा आहेस का, जेवलास का. ओके. ईच अँड एव्हरीथिंग. डेव्हलपमेंट करायची. डेव्हलपमेंट म्हणजे बोलण्याची पद्धत अँड क्लोजिंग. ओके. बाय, गुड बाय, भेटू उद्या. ओके. सो दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट. तर आपल्याला मराठीमध्ये करायचंय का नाही, आपल्याला इंग्लिशमध्ये करायचंय ईच अँड एव्हरीथिंग. मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय स्टुडंट्स. ठीक आहे. युज्ड इन रोल प्लेज, इंटरव्ह्यूज अँड स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंगमध्ये पण आपण करू शकतो एक्झाम्समध्ये. डायरेक्टली हँड रिटन आपल्याला काय करायचं स्टुडंट्स, आपल्याला डायलॉग रायटिंग प्रॉपर 2 लोकांमधला संवाद जो आहे, ओके, तो लिहायचा आहे. हिंदीमध्ये पण सर शिकलोय आपण, मराठीमध्ये पण शिकलोय आणि इथपर्यंत 8वी, 9वी, 10वी पर्यंत आम्ही डायलॉग रायटिंग प्रॉपर वेमध्ये शिकलोय. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इन द डिप्लोमा. कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. आता टिप्स, ट्रिक्स फॉर डायलॉग रायटिंग. ओके. महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहून घेऊ. ओके. फॉर डायलॉग रायटिंग. तर बाकीच्या गोष्टी आपल्याला कळून जातील. ठीक आहे. कीप इट नॅचरल अँड रिअल. ओके. जास्त आवाढवापणा करायचा नाही. लाइक व्हेन यू आर टॉकिंग बिटवीन 2 पर्सन्स. ओके. 1 पर्सन, पर्सन 1, पर्सन 2, इथं असेल राम
आणि इथं असेल श्याम. ठीक आहे, राम श्याम. ठीक आहे, करण अर्जुनचं पण एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर P1 आणि P2 मधलं जे कन्व्हर्सेशन आहे ते नॅचरल असलं पाहिजे. ओके, आता डायलॉग रायटिंग लिहितोय तर वेगळंच काहीतरी रॉकेट सायन्स टाइप तुम्हाला लिहायचं नाही. सिंपल कम्युनिकेशन काय असेल, हॅलो राम, काय हाऊ आर यू? ओके, व्हॉट यू आर डुइंग? I went to college, you were not there. Okay, so because of this reason, I used to talk with my friends. What happened about your career growth? What happened about your college placement? Sorry, job placement. Okay, so Ram म्हणेल, no, I haven't got now the placement. Okay, I have to prepare well for the job placement. जॉबची तयारी करण्यासाठी मला प्रिपेअर करायचं आहे अजून. आणि इच अँड एव्हरीथिंग कम्स अंडर द डायलॉग रायटिंग इन द नॅचरल वे. तुम्ही दैनंदिन काय बोलत आहात, दोन व्यक्तींमधला संवाद, त्याला म्हणतो आपण डायलॉग रायटिंग. कळलं? तर एवढं अवघड आहे का? अजिबात नाही. सो इन्क्लूड एक्सप्रेशन्स, रिॲक्शन्स. थोडेसे रिॲक्शन्स पण असतात. असं हो का, असं का, तसं का, लाईक दिस. हे काय झालं, एक्सप्रेशन्स अँड रिॲक्शन्स. ओ व्हॉट अ गुड थिंग यू आर टेलिंग मी. राम म्हणतोय, ओ व्हॉट अ गुड थिंग यू आर टेलिंग मी. श्याम म्हणतो, येस, आय गॉट अ जॉब इन गुगल. आय गॉट अ जॉब इन गुगल. त्याच्यानंतर राम त्याचे एक्सप्रेशन्स, फिलिंग्स डिलिव्हर करतोय. व्हेरी नाईस श्याम, यू आर रिअली हार्ड वर्किंग. हे काय झालं, आपण एक्सप्रेशन्स डिलिव्हर करतोय. काय करतोय आपण, एक्सप्रेशन्स डिलिव्हर करतोय. कळतंय? ओके, आपल्या मराठीमध्ये पण जर का आपण समजून घेतलं तर आपण म्हणतो ना, अरे बापरे, वाव, कसलं भारी, असं आपण म्हणतो ना. ओके, सो त्याला काय म्हणतो, एक्सप्रेशन्स अँड रिॲक्शन्स. यूज पंच्युएशन्स करेक्टली, पंच्युएशन करेक्टली. ओके, सेंटेन्स फक्त लिहायचं आहे आपल्या डायलॉग रायटिंग मध्ये, असं नाही की त्याचा काय अर्थ असला पाहिजे. ओके, इथं हॅलो, एक्सप्लेनेटरी मार्क, हाऊ आर यू. ओके, ह्याच्या पुढे क्वेश्चन मार्क. ओके, हे काय झालं, पंक्च्युएशन. डायरेक्टली जर का आपण वाचलं, हॅलो हाऊ आर यू, हॅलो हाऊ आर यू, वाटणार का चांगलं स्टुडंट्स? अजिबात नाही. तर इथं पंक्च्युएशनचा जो अर्थ आहे तो खूप महत्वाचा आहे. कळलं का? हॅलो हाऊ आर यू. ओके, कळतंय का? असं नाही म्हणायचं. इंग्लिशचं काय वापरच ठीकसे, नीट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने होणार नाही. ठीक आहे स्टुडंट्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. स्टिक टू द टॉपिक अँड द स्ट्रक्चर. ग्रीटिंग, मिडल, क्लोजिंग. हे 3 आपले स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. कधी पण कुठलं पण डायलॉग रायटिंग लिहिताना आपलं ग्रीटिंग परफेक्ट असलं पाहिजे, मिडल परफेक्ट असलं पाहिजे आणि क्लोजिंग परफेक्ट असलं पाहिजे. ग्रीटिंग म्हणजे हाय, हाऊ आर यू. मिडल कन्व्हर्सेशन स्टार्ट करायचे आणि क्लोजिंग बाय, वी विल मीट अगेन अँड ऑल दॅट. तर हे 3 प्रकारची गोष्टी आहेत जे आपल्याला फोकस करायचे आहेत. देन प्रॅक्टिस विथ रिअल सिच्युएशन. रिअल सिच्युएशन सोबत आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे स्टुडंट्स, एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची की रिअल बोलायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बोलायचं आहे. स्पीकिंग, ओके, आय एम डुईंग, स्पीकिंग. ओके, हे काय झालं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं बोलणं झालं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. सर आम्ही ग्रामरचे पार्ट्स बघितलेले आहेत. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, सो आता डायलॉग रायटिंग आहे हा एक्झाम्पल. फ्रेंड्स, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश वरती दोघांचं डायलॉग रायटिंग चालू आहे. सॉरी, कन्व्हर्सेशन चालू आहे. ओके, सो रीना आहे आणि रूपा आहे. ओके, रीना, रूपा. ओके, कोणाचं नाव असेल ते रिलेट करू शकता. ठीक आहे, आता स्टुडंट्स, आपल्याला तुम्हाला काहीही डाऊट असेल, पर्सनली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे. तिथं काहीही टाईप करा. सर समजलं नाही, सर तुम्ही नीट शिकवलं नाही, सर तुम्हाला मला हे अडलंय, सर इथं थांबा, तिथं थांबा. ओके, एनी क्वेश्चन इफ यू आर हॅव्हिंग. ओके, जरी सरांचं काय चुकलं असेल ते पण तुम्ही तिथं टाईप करून लिहू शकता. ओके, सो एक्झाम्स आर ओव्हर. एक्झाम्स आर ओव्हर रूपा. येस, बट आय एम वरीड अबाउट इंग्लिश. ओके, रूपाला कशाचं टेन्शन आलंय, इंग्लिशच्या सब्जेक्टचं टेन्शन आलंय का? मग ती रीना काय म्हणते, प्रॅक्टिस ग्रामर कर. ओके, रूपा, आय हेजिटेट. हेजिटेट म्हणजे काय, रूपा आळशी मुलगी आहे आणि तिला इंग्लिश अजिबात आवडत नाही, ग्रामर तर अजिबात आवडत नाही. तर इंग्लिशमध्ये ग्रामरचा आपल्याला मॅथमॅटिक्स सारखा अभ्यास करावा लागतो, तेव्हा आपण ग्रामरवरती पकड बनवू शकतो. ओके, ग्रामरचा प्रॅक्टिस करावा लागतो. ग्रामर आपण लक्षात ठेवू नाही शकत. ओके, त्याचे रूल्स अँड ऑल दॅट वी कॅनॉट लर्न. ओके, वी कॅनॉट मग अप. आपण त्याचा अभ्यास किंवा त्याचा पाठांतर एवढं चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आणि त्यासाठी ती काय म्हणते की ग्रामरचा अभ्यास तर तुला करावाच लागेल. ओके, रूपा, आय हेजिटेड. मग रीना काय म्हणते, रीना म्हणते की प्रॅक्टिस स्पीकिंग डेली. ती म्हणते कंटिन्युअस टेन्स मध्ये काय म्हणतीये, स्पीकिंग डेली. म्हणजे काय, रीना रूपाला म्हणती की रूपा, तुला रोज कंटिन्यू बोलायचंय डायलॉग रायटिंग मध्ये. काय म्हणते ती, तुला रोज बोलायचंय रीना.
तरच तुला इंग्लिशवरती पकड येईल. ठीक आहे, तरच तुला इंग्लिशवरती पकड येईल आणि हे तुला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे क्लिअर झालं. आणि त्याच्यानंतर काय म्हणते रुपा, ठीक आहे, तिला तिची गोष्ट कळली, तिची लेवल कळली म्हणून ती डायरेक्टली ती काय म्हणली, ती थँक यू. ओके, आता ते थँक यू म्हणू शकले असते, ती म्हणली असती ओके आय विल सी ऑर नॉट. ओके, तिने क्लोजिंग केलं आणि त्याच्यानंतर इथं स्टार्टिंग केलं एक्झाम्स आर ओव्हर. डायरेक्टली ती काय गेली, डायरेक्टली त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती गेली आणि ती काय म्हणते इथं एक्झाम्स आर ओव्हर. मग ती रूपा काय म्हणते, ओके बट आय एम वरीड अबाउट स्टील अबाउट द इंग्लिश. ओके, एक्झाम ओव्हर आहे पण इंग्लिशचे पेपर राहिलेला आहे आणि त्यासाठी ती वरीड आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालं. ओके, आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल दुसरे स्टुडंट्स, बँक मॅनेजर अँड कस्टमर न्यू अकाउंट बद्दल. ओके, आय वॉन्ट टू ओपन अ सेव्हिंग्स अकाउंट. ओके, आता आय वॉन्ट टू ओपन अ सेव्हिंग्स अकाउंट, कस्टमर डायरेक्टली मॅनेजरला विचारतोय आय वॉन्ट टू ओपन अ सेव्हिंग्स अकाउंट. ह्याचा अर्थ काय, डायरेक्टली कन्व्हर्जेशनची सुरुवात इथून झाली ना, आय वॉन्ट टू ओपन अ सेव्हिंग्स अकाउंट. मग मॅनेजर काय म्हणतोय, फिल द ग्रीन फॉर्म अटॅच आयडी अँड ॲड्रेस प्रूफ. आता तुम्ही कुठे पण बँकमध्ये जाल, तुम्हाला तो असं बोलेल का, हाय सर कसे आहेत, तुम्ही जेवलात का, हां काय केलं दिवसभर, असं बोलणार का ॲज अ फ्रेंड? नाही, डायरेक्टली पॉईंट टू पॉईंट बोलणार आहे. सो कस्टमर आय वॉन्ट टू ओपन अ सेव्हिंग्स अकाउंट, डायरेक्टली तुम्ही प्रश्न विचारणार, तुम्ही काय बाकीच्या गोष्टी विचारणार नाही त्याला. सो इथून स्टार्ट झाली डायलॉग रायटिंगची. मॅनेजर फिल द ग्रीन फॉर्म अटॅच आयडी ॲड्रेस प्रूफ, म्हणजे काय, फिल द ग्रीन फॉर्म अटॅच आयडी आणि ॲड्रेस प्रूफ, हे काय आपल्याला जॉईन करायचं. त्याच्यानंतर कस्टमर काय म्हणतोय, वेन विल आय गेट माय पासबुक. ओके, हे मी करतो बट वेन विल आय गेट माय पासबुक. कम्युनिकेशन इथून स्टार्ट झालं. क्वेश्चन विचारलं मॅनेजरला विदिन 4 days. मग कस्टमर काय म्हणतोय, थँक्यू. ओके, शॉर्ट कन्व्हर्सेशन होतं बिटवीन द कस्टमर अँड द मॅनेजर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय स्टुडंट्स, की काही कन्व्हर्सेशन फक्त मूलभूत टॉपिकवरती असतात डायलॉग रायटिंगमध्ये. ह्याचा अर्थ काय, म्हणजे की तेवढ्यात तेवढं काम असतं आणि आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारायचे असतात. मग आपण स्टार्टिंग पॉईंट इथून स्टार्ट करतो. आता मराठीमध्ये पण आपण डायरेक्टली आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल कोणाला म्हणायचं असेल, कोणाकडून काम करून घ्यायचं असेल, ओके, तुमच्याकडे हे आहे का, तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर का प्रोडक्ट्स आपल्याला विकत घ्यायचे असेल, फॉर एक्झाम्पल सर तुमच्याकडे किंवा जो ग्रॉसरी आहे त्याच्याकडे जातो आणि त्याला आपण विचारतो की भैया आपल्याकडे साखर आहे का? ओके, आपण हा म्हणतो का, आपण असं बोलतो का की भैया कसं चाललंय, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. ओके, नाही बोलत. ओके, तर ते का नाही बोलत? द रिझन बिहाइंड इज दॅट की आपल्याला तेवढं कन्व्हर्सेशन ठेवायचं आहे. आपल्याला साखर महत्त्वाची होती. वी नीडेड शुगर अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन वी जस्ट ऑप्ट फॉर द शुगर. डू यू हॅव शुगर? हाऊ मच किलो? हाऊ मच अ किलो? ओके, पर किलो मागे किती रुपयाला आहे? दॅट्स इट. घेतलं आणि गेलो तिथून. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट आहे स्टुडंट्स. ओके, इंग्लिश डायलॉग रायटिंगची. तेवढं कन्व्हर्सेशन ठेवायचे, पॉईंट टू पॉईंट ठेवायचे. ओके, टीचर अँड द स्टुडंट क्वेरी. काय म्हणते टीचर, तरुण काय म्हणतोय, आय हॅव क्वेरीज इन इंग्लिश. क्वेरीज म्हणजे काय, आपलं काय प्लुरल फॉर्म इंग्लिश. ओके, टीचर काय म्हणते, आस्क फ्रीली. आस्क फ्रीली म्हणजे काय, यू कॅन आस्क एनिथिंग. तरुण मीनिंग ऑफ इन अ नटशेल. ओके, मीनिंग ऑफ इन अ नटशेल. मग टीचर काय म्हणतात, की ही एक म्हण आहे. काय, इन अ नटशेल. काय नटशेल, इन अ नटशेल काय स्टुडंट्स, ही म्हण आहे. मराठीमध्ये कसं म्हणतो आपण, फुलला फुलाची पाकळी, तशीच तरुण मीनिंग ऑफ इन अ नटशेल ही काय एक म्हण आहे. मग ह्या इन अ नटशेलची जी म्हण आहे, इंग्लिशची जी म्हण आहे, त्याला आपण मराठीमध्ये कसं करू, टीचर इट मीन्स इन अ ब्रीफ. ओके, तरुण थँक्यू सर. ओके, तरुण थँक्यू सर. ओके, ही एक कन्सेप्ट आहे. स्टुडंट्स इथं काय झालंय, की आपण जेव्हा टीचरसोबत कन्व्हर्सेशन काय करतोय, जेव्हा आपण विचारतो टीचरला, आपण जेव्हा जातो विचारायला, आपण काय विचारतो, सर मॅडम आय हॅव अ क्वेरी. ओके, तिथून कन्व्हर्सेशन स्टार्ट होतंय. ओके, तिथून कन्व्हर्सेशन स्टार्ट होतंय. आता फ्रेंडली कन्व्हर्सेशन असेल, तिथं कन्व्हर्सेशन हाय हॅलो पासून स्टार्ट होईल. स्टुडंट्स इंग्लिश पेपर, सुनील हाऊ वॉज युअर पेपर. आता मित्राला विचारतो, तुझा पेपर कसा होता रे? मग सूरज काय म्हणतोय, इट वॉज टफ. सुनील डिड यू अटेम्प्ट ऑल? सूरज कोलोकेशन्स कन्फ्युज्ड मी. आता कोलोकेशन्सचा त्रास आहे, तर स्टुडंट्स आपल्या कोलोकेशनचा लेक्चर पण आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. सुनील यू स्टील स्कोर वेल. ओके, कोलोकेशन्स येतात 3 मार्काला, 2 ते 3 मार्काला, कशाला टेन्शन घेतोय. ओके, तर असं कम्युनिकेशन आहे दोघांमध्ये. ते कुठून स्टार्ट झालं, आता तो मित्र आहे. ओके, तो फॉर्मल गोष्टी विचारतोय त्याला, की हाऊ वॉज युअर पेपर, म्हणून तो काय म्हणला, स्टार्टिंग पॉईंट कुठून केली, पेपर पासून स्टार्ट केला. ओके, डायरेक्टली विचारलं का कसा आहे, जेवलास काय, अँड ऑल दॅट, नो. ठीक आहे, डायरेक्टली पेपर पासून स्टार्ट केलेल्या आहेत गोष्टी. ठीक आहे, आता पुढे जाऊ. ठीक आहे,
हे प्रकार स्टुडंट्स आता 2 ते 3 प्रकार राहिले. ओके. बँक लोन क्वेरी सेम. आय वॉन्ट अ होम लोन. मॅनेजर काय म्हणतो सॅलरीड और बिझनेसमॅन. मग कस्टमर काय म्हणतो सॅलरीड. ठीक आहे. मॅनेजर फिल दिस फॉर्म अँड अटॅच डॉक्युमेंट्स. कस्टमर ओके. काय म्हणतोय की होम लोन पाहिजे. पण तू कोण आहेस? तू जॉब करतोय का वर्किंग पर्सन आहे का तू बिझनेसमॅन आहे? ओके. ह्या 2 गोष्टी आहेत. ओके. ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आपल्याला फोकस काय करायचंय? ओके. आता स्टुडंट लिव्हिंग अर्ली. स्टुडंट लिव्हिंग अर्ली म्हणजे काय? मॅडम आय वॉन्ट टू लिव्ह अर्ली. मॅडम आय वॉन्ट टू लिव्ह अर्ली. टीचर व्हॉट हॅपेंड? आय हॅव अ हेडेक. ओके. टेक केअर. थँक यू मॅडम. ओके. सिंपल कम्युनिकेशन्स आहेत. तुम्ही डायलॉग रायटिंगला खूप जास्त इन्क्रीज करू शकता. डायलॉग रायटिंगला तुम्ही खूप जास्त इन्क्रीज करू शकता. बुक सेलर अँड कस्टमर. बुक सेलर अँड कस्टमरचा अर्थ काय? ओके. ह्याचा अर्थ काय? बुक सेलिंग मध्ये आपल्याला काय करायचंय बघा. डू यू हॅव कम्युनिकेशन फिजिक्स केमिस्ट्री बुक्स. हे बुक्स आहेत का तुमच्याकडे? मग सेलर म्हणतो येस. टोटल कॉस्ट जी आहे 485 ची आहे. कस्टमर थँक्यू गुड डे. ठीक आहे. असे कन्व्हर्जेशन्स आहेत स्टुडंट्स. तुम्हाला क्लिअर वे मध्ये समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे स्टुडंट्स. ओके. आणि हा पण एक सिंपल आहे की व्हिजिटर अँड स्टुडंट ऑफिस. म्हणजे व्हिजिटर इज द ऑफिस. व्हिजिटर काय म्हणतो वेअर इज द ऑफिस. स्टुडंट ऑन ग्राउंड फ्लोअर लेफ्ट टर्न. व्हिजिटर वेन इट इज ओपन. स्टुडंट 10:30 to 5:30. ओके. सिंपल. ओके. डायरेक्ट कन्व्हर्जेशन्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे स्टुडंट्स. आता डायलॉग रायटिंगमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची. ग्रीटिंग एक गोष्ट लक्षात ठेवायची. मिडल पार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ओके. आणि क्लोजिंग कसं करायचं ते लक्षात ठेवायचं आहे. आणि देन ओनली यू कॅन कम्क्युअर डायलॉग रायटिंग. ठीक आहे स्टुडंट्स. ह्याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्व काही मी देईल. आपल्याला काय करायचं व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करायचे. आणि फर्स्ट इयरचे जेवढे पण तुमचे फ्रेंड्स असतील स्टुडंट्स त्यांना मोहाडे सर अकॅडमी आणि या यूट्यूब चॅनलबद्दल सांगायचे. त्यांना शेअर करायचे. जेवढं तुम्ही शेअर कराल लाईक कराल तेवढं लवकरात लवकर मला दुसरा लेक्चर घेऊन येता येईल. ठीक आहे स्टुडंट्स. होप यू अंडरस्टूड ईच अँड एव्हरीथिंग. जय हिंद. जय महाराष्ट्र.